आपण भारती 500 वर्ष ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे, म्हणजे प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा निमित्त आज दिवाळी दिवे लावून साजरी करणार आहोत. तर गोडधोड तर झालंच पाहिजे. तर आज आपण बनवतो आहे काजू कतली. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. जय श्रीराम. बिना चाचणी घेता आज आपण बनवणार आहोत काजू कतली. एकदम सोप्या पद्धतीने 3 वाटी काजू घेतलेले आहेत मी फ्रेश. आपल्याला आता मिक्सर जारमध्ये त्याला बारीक करून घ्यायचे. बारीक करायचं म्हणजे सारखं फिरवायचं नाही, चालू बंद करून फिरवायचं, म्हणजे ते तेल सोडत नाही. नाहीतर मग तेल जर सोडलं तर ते बारीक होत नाही व्यवस्थित. त्यामुळे चालू बंद करून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. पाहू शकता असं बारीक झालेलं आहे. आता त्याला गाळून घ्यायचं. आपल्याला सगळी पावडर अशी गाळून घ्यायची आहे. एकदम सोपी पद्धत आहे, झटपट होते, गॅस न पेटवता. अशा प्रकारे आपल्याला सर्व पावडर बनवून घेतलेली आहे आता काजूची. त्यामध्ये 1 वाटी आता आपण दूध पावडर घालणार आहोत, मिल्क पावडर, आणि 2 वाट्या साखर घातलेली आहे. साखरेची पावडर करून घेतलेली आहे, ती टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त, खूप सोपी पद्धत आहे. नक्की बनवून पहा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. काही कल्पना असतील तर नक्की सुचवा मला कमेंट बॉक्समध्ये. आता आपल्याला थोडं दूध घालून हे मिक्स करून घ्यायचे. जास्त एकदम नाही घालायचं, साखर असल्यामुळे पाणी सुटू शकते. जास्त पातळ नाही करायचं आपल्याला. आणि काजू मास्टर सोडतो त्यामुळे जास्त नाही लागत दूध त्याला. थोडंच अर्धीच वाटी दूध टाकलेलं आहे मी. पाहूया, लागलं तर अजून टाकूया. थोडंसं लागतंय अजून. काजू झटपट शोषून घेते दूध, त्यामुळे अजून थोडंसं टाकायचं आहे. वेलची पूड घातलेली आहे मी थोडी, नाही घातली तरी चालेल. अजून थोडं 1 चमचा दूध घातलेलं आहे. जास्त एकदम नाही घालायचं, पाणी सुटले जाते त्याला. मस्त गोळा म्हणून झालेला आहे. आता पाहू शकता किती छान डो बनलेला आहे. चाचणी कमी जास्त होण्याचं टेन्शन असतं, असे बनवले तर टेन्शन नाही अजिबात. आता आपल्याला याला लाटून घ्यायचे. याचे उंडे बनवून घेऊया आपण. आपल्याला जेवढी बनवायची त्या आकारात. आता मी एक कॅरी बॅगचा कागद घेतलेला आहे कट करून, त्यावरती आपल्याला लाटून घ्यायचे. वरून एक टाकायचं म्हणजे चिकटल्या जात नाही. नाही टाकला तरी चालेल, घट्ट आहे त्यामुळे गरज नाही. थोडंसं टाईट आहे, थोडंसं लाटायला जड जाते, पण असंच ठीक आहे, म्हणजे काजू कतली टाईट राहते. मस्त अशा प्रकारे
लाटून झालेले. आता आपल्याला चांदीचा वर्क लावायचा आहे आपल्याला वरतून. कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला काजू कतलीच्या आकारात. आज सर्व भारतीयांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे. आपल्या प्रभू रामचंद्राची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. त्यामुळे आपण दिवाळीचा सणच साजरा करतोय एक प्रकारे. आता आपल्याला कट करून घ्यायची व्यवस्थित शेपमध्ये. मस्त झालेले आहे, पाहू शकता किती टाईट आहे. आता आपल्याला काढून घ्यायचे. मस्त. आज आपल्या साऱ्या देशामध्ये जय श्रीराम नाम घोष होत आहे. खूप आनंदाचा क्षण आहे. पाहू शकता किती छान बनलेली आहे काजू कतली. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया अशा छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहून रेसिपी बनवा आणि खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा. पुन्हा एकदा जय श्रीराम. माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद.